प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव माझ्या ज्ञानोबारायांचा आहे। या अभंगाद्वारे माऊली महावैष्णव विश्वाच्या मालकाची रूपाची महती प्रतिपादित करतात। काय ते रूप आहे? तुमच्या माझ्यासारख्यांना आवडत असेल काही नवलाची गोष्ट नाही। आपल्याकडे बुटकभर पाणी आहे सगळ्याच गोष्टीचं, ज्ञानाचं असेल, संपत्तीचा असेल, प्रतिष्ठेचा असेल, भक्तीचा असेल, बुटकभर पाणी। पण ज्ञानोबारायच्या ज्ञानाचा विचार जर केला तर ज्ञानोबाराय ज्ञानातले सागर आहेत। सागरापेक्षा मोठं पाणी कशातच नसतंय। पाऊस किती जरी झाला तरी ज्याची उंची वाढत नाही, कमी पडला तरी त्याची खोली उंची खाली जात नाही, त्याला सागर बनतात। असे ज्ञानाचे सागर आहेत। योग्यांची माऊली साधकांचे मायबाप आहेत। योगाच्या बाबतीत जर विचार केला तर सगळा योग जिथं हात टेकतं ते ज्ञानोबा आहे। ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला जिथं सगळे ज्ञानी हात टेकते ते ज्ञानोबा आहे। भाषेच्या बाबतीत जर विचार केला तर 2-3 भाषा ज्याला येते ते दुसऱ्याच्या नाकात काड्या घालते। तिथं 56 भाषेचा काय काय योग्यता असेल महाराजजी। आणि एवढं मोठं दादात्म्य, एवढं मोठं भक्तीचं सूत्र, एवढं ब्रह्मांडातलं फार मोठं, या सगळ्या गोष्टीची अस्खलितता असताना तरी पण त्या रूपाची महती प्रतिपादित करतात। अहो ज्याला कशाचाच मेळ लागत नाही ते इकडे तिकडे चिटकायले विठाला 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 विज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर विज्ञान काय डोकं लावणार आहे? एक जण म्हणला विज्ञानानं विमानाची निर्मिती केली टपराच्या विमान आहेत ना वरची। मी बऱ्याच वेळेस बसलो तुमच्या पैशावर, नाही तर इमान पुसायची पण लायकी नव्हती माझी, पण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या कृपेने बऱ्याच वेळेस बसलो। पण ते टपराचे विमान भिंत चालिता येईल बुवा विज्ञानावाल्याला? नाही नाही नाही। लय ज्ञानी 4-2 ज्ञानेनं शानपणा केला। काही म्हणतात मी आमक्याला माळ मॅच घातली तो बाप बिन पाण्याची पेतून सुंबळ्या, तर दुसऱ्याला माळकरी केलंस। परमार्थात रेड्याला आणायची ताकद आहे कोणामध्ये? ती ज्ञानोबारायांची ख्याती। आणि ते ज्ञानोबाराय म्हणतात मला सुख तिथं प्राप्त झाले, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। त्या विटेवरच्या मालकाचं भगवान विष्णू परमात्म्याचं मुख बघितलं की मला सुख झालंय। साजनी म्हणजे बुद्धी। विठाला विठाला जिथं ज्ञानोबाराय म्हणतात शंकाखोर मेले, तिथं काय चलती शंका ज्ञानोबारायच्या पुढे? हा 4-2 अभंगावर कीर्तन करणारा गिरगाव जर म्हणित असेल, गिरगावकर म्हणित असेल तर तिथं शंका आहे। ते काल परवाचा 1.5 दिवसात कीर्तन करायला ते ठीक आहे, आमच्या विषयी शंका, पण ज्ञानोबाराय नमो निष्कलंका काय ताकद आहे, निष्कलंक सामान्य गोष्टी येतात। आणि त्या ज्ञानोबारायनं म्हणावं की ते रूप बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते, किती मोठी ताकद आहे। पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याचे भूक, नवजे माझ्या डोळ्याचे भूक, नवजे माझ्या डोळ्याचे भूक, नवजे माझ्या डोळ्याचे भूक। हे पाहता श्रीमुख सुखावले सुख, 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 पाहता
नडते माझ्या जीवे गोडतीने अक्षरात रसे जीवे गोडतीने अक्षरात रस जीवे गोडतीने अक्षरात रसे जीवे गोडतीने अक्षरात रस जीवे गोडतीने अक्षरात रसे जीवे गोडतीने अक्षरात रस जीवे गोडतीने माझ्या अष्टादश संतांपैकी एका महाराजांचं वाक्य आहे, पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या. जे किती सुंदर, किती सुंदर. तर कल्पना करा, या सुंदर विश्वाला निर्माण करणारा जगाचा मालक किती सुंदर असेल. विठाला 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 आणि म्हणून त्या विश्वाच्या मालकाचं मुख बघितलं की सुख प्राप्त होते. संत शिरोमणी नामदेवरायचा एक अभंग आहे, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्या भगवान परमात्म्याचं मुख पाहिलं की दुःख जातं. ही त्याच्या रूपात ताकद आहे. दुःख बाकीचे औषधं घेण्यासाठी सायास लागतात, पण त्या मालकाचं मुख बघण्यासाठी काही सायास लागत नाही. दुःख निवृत्तीचं सर्वात मोठं सोपं आणि सुलभ साधन असेल सुखाच्या प्राप्तीचं तर ते विटेवरच्या मालकाचं मुख आहे. विठाला विठाला. आणि पाठीमागून पाहत राहा. त्रेतायुगातलं मुख बघा, द्वापार युगातलं त्या मालकाचं मुख बघा, आणि कलियुगातलं विटेवरच्या मालकाचं. हे एकच अवतार, एकच एकच एकच. प्रत्येक अवतारात सिद्धता टोकाची. काय रूपात ताकद आहे. एका माऊलीच्या पाठीमागे एक व्यक्ती गेली, मागचा पुरावा देतो मग पुढे येतो. आई पुढे चालत होती, तिच्या पाठीमागे ती मुलगी चालत होती. काय रूप आहे त्या मालकाचं. वनात गेल्याच्या नंतर आईची आणि तिची चुकामुक झाली. आई एका दिशेने धावत गेली. आईच्या पाठीमाग धावत असताना ती थकून गेली, दमली आणि एका झाडाखाली थांबली. काय रूपात ताकद आहे मालकाच्या. कालांतराने तिची आई आली. आईला शिकार सापडली नाही याच्या दुःखापेक्षा आपली मुलगी हरवली याचं दुःख तिला जास्त होतं. कारण जे शिकारी करता धावत असणारी या व्यक्तीची आई म्हणजे ती आस्वलीन होती. आस्वलीन आस्वलीन. रूपाची ताकद किती मोठी आहे पहा. मागचा पुरावा देतोय मग पुढे पुढे येतोय. आई धावत पळत आली आणि पाहिलं, मुलीला कवटाळून धरलं. बाई, 1 तास झालं तुझी आणि माझी चुकामुक झालती. हरवली होतीस. नाही म्हणे आई, मी रस्ता सोडला नाही. फक्त तुझ्या पाठीमाग वेग तुझा जास्त होता, त्या वेगात मी पळू शकत नव्हते. मी थकून गेले, मी दमले, मला स्वेद आला, घाम आलाय मला, मी थकले होते. बाई, तू मदत केली असतीस तर शिकार सापडली असती. आई, क्षमता संपल ती पळण्याची. किती पळू तुझ्या पाठीमाग, नाही पळू शकले. आईने सांगितलं, चाल, वेळ होते, आपण घरी जाऊ. काय रूपात ताकद आहे. मुलीने सांगितलं, आहे मी आतापर्यंत जेवढ्या वेळेस तू वनात आलीस, घरून तुझ्या पाठीमाग मी चालत होते, आजही तुझ्या पाठीमाग चालणार. परिणाम इतकाच आहे, आता मला तुझ्या हाताला धरावं लागेल. मी तशी नाही चालणार. आईनं सांगितलं, का ग, लहान असताना चालत होतीस, आता तू मोठी झाली, उपवर झालीस, वयात आलीस, आता तू माझ्या पाठीमागं चालायला पाहिजे. आई, मला आता बाहेरचं काही दिसत नाही. त्या आईनं सांगितलं, वेडीस का काय, तुझे डोळे किती छान आहेत, आतापर्यंत तुझ्या डोळ्याला काही अपाय नव्हता, अचानक अपाय कसा झाला. तिनं सांगितलं, झाला नाही, मी करून घेतलाय. जाणून बुजून आंधळी झालीस. होय, का आंधळी झालीस. जगात एक नाविन्यपूर्ण व्यक्ती दिसली,
की त्याच्यासारखा सुंदर आतापर्यंत मी पाहिलाच नाही. काय सुंदर, काय सुंदर, काय सुंदर. काय विटेवरचा मालक सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया रवी शशिकला लोपलिया रवी शशिकला लोपलिया रवी शशिकला हे राजसा सुकुमार ताळे 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 मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस मदनाचा पुतळा राजस मदनाचा पुतळा रवीच्या चिकळा ना पडिया रवीच्या चिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची मुठ्या कस्तुरी मळवट चंदनाची मुठ्या कस्तुरी मळवट चंदनाची मुठ्या कस्तुरी मळवट चंदनाची मुठ्या हे राजा सचकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया रवी शशिकला लोपलिया राजा सचकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया रवी शशिकला राजस सुकुमार. खरं त्रेतायुगातलं मांडतोय. तिन्ही युगातलं एक एक चरित्र सांगतो तुम्हाला. पाठीमागं फार गेलो असतो पण वेळ मोज काय आपल्याकडे. काय सुंदर ते आहे. मी त्या व्यक्तीला बघितलं आणि लक्षात घेतलं आता याच्यानंतर जगातला कुठलाच पुरुष पाहायचा नाही. त्याला बघितलंय मी. तिच्या आईनं सांगितलं अगं अगं आपण पशुच्या कुळात आहेत, आपण अस्वल आहोत आणि ज्याला बघितलं तो मानवी देहधारी आहे आणि अस्वलानं काय त्याच्याशी चांगुलपणा ठेवायचा आहे. तिनं सांगितलं आई नुसता चांगुलपणा नाही, त्याला मनोमनी वरलंय, त्याच्याशी मी लग्न केलंय, त्याला पती मानते. आईनं सांगितलं बाई अगं माझी ताई तू वेडी आहेस. अगं माणसांची मुलगी करत असताना 5 नापसंतीचा निर्णय देतात. उंची जास्त आहे, माझ्यापेक्षा बुट्टीचा आहे, थोडी जास्त सावळीत दिसती, फारच गोरी आहे, उन्हात गेल्यावर लाल होती. हे माणसं असा नाना प्रकारचे तर्कवितर्क करतात ग. आणि तू तर सरळ अस्वलीने तुला तो कसा पास करीन. आणि तू तर म्हणतेस की चंद्र सूर्याचं तेच त्याच्या पुढे कमी पडतं, एवढा तेजस्वी पाहिलास आणि ते तुला कसा पास करीन. तुझ्या अंगावर तर इतकी केस आहेत, अस्वलीनेच ना माऊली कसा पास करीन. आई सांगत होती, ती म्हणे मला पास करायचं का न करायचं तो ठरील, पण मी त्याला पास केलंय. नका पास करीन पण मी त्याला पास केलंय. आईनं सांगितलं, वडिलांना सांगितलं, ऐकलं नाही. रूपात किती ताकद आहे. का ज्ञानोबराय म्हणतात काय ताकद आहे रूपात. नाना प्रकारचा वाटेल त्या
अट्टहास करून वडिलांनी समजूत घातली, पण ती ऐकत नव्हती. आईनं सांगितलं, पाहुणे रावणे कोण असतील त्यांचे सगळ्यांनी सांगितलं, पण ती ऐकत नव्हती. तिनं सांगितलं, त्याला सोडून जगातला प्रत्येक व्यक्ती ये न सहोदरा, भाऊ आहे माझा, भाऊ आहे, भाऊ आहे, नाही वरणार कोणाला मी. त्याच्या रूपाचं चिंतन करीत 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 एके दिवशी मृत्यू पावली. कारण नाव माहित नव्हतं, गाव माहित नव्हतं, फक्त रूप पाहत होती. पाहिलिया वेध लावी बैशे जीवी जडवणी, बघितल्याबरोबर तिला वेध लागले होते. तिने अंतकरणात त्याला साठवलं होतं. डोळे बंद केले, प्राण सोडा. अंत्यविधी झाला. दुःखद अंतकरणाने आई वडिलांनी अंत्यविधी केला. घरी आल्याच्या नंतर विचार करत होते, परमेश्वरा जगदानंद कंद जगतपती, माझ्या मुलीने कोणाला पाहिलं रे? आणि ज्याला मनोमनी बघितलंय त्याला बघितल्याच्या नंतर तिने डोळे बंद केले. जन्मदात्या मायबापाला सुद्धा पाहणं बंद केलंय. नावडे जनधन, तिला त्याच्या व्यतिरिक्त काही आवडत नव्हतं. सारखं त्याच्याच रूपाचं चिंतन करीत करीत तिनं प्राण सोडला. ती आसोली नव्हती, कृतात्रेता युगातली. इतक्या श्रद्धेनं त्याला बघत होती. त्याला वरलंय. त्या विटेवरच्या मालकाच्या रूपात किती ख्याती आहे. मागच्या अवतारातला विष्णूचा अवतार सांगतोय. पुढं पुढं मग जसा वेळ भेटेल तसा सांगत राहील की त्या आस्वलीनं त्याला पाहून प्रसन्नपणाने अंतकरणात ठेवलंय. गुरुजी, हीच आस्वलीन पुढे जामवंती झाली आणि 16,108 पत्न्यापैकी जगाची मालकीन झाली. काय रूपाची ताकद आहे. प्रसन्नपणाने त्याचं रूप आपलंसं करून घेतलं आणि त्याच रूपाचं चिंतन केलंय. त्या विटेवरच्या मालकाची पत्नी झाली. ही त्याच्या रूपात आहे. रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी. हे रूप पाहता लोचनी, ही सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी. पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. हा कृतात्रेता युगातला विटेवरच्या मालकाच्या रूपाचा पुरावा. त्याच्या पाठीमागे जाऊ का थोडस? 5 मिनिटं सांगतो मागचं सुद्धा. एका अवतारात माझ्या जगाच्या मालकानं, विटेवरच्या मालकाने बटरूप वामन झालत. वामन हे रूप पाहिल्याच्या नंतर एका रत्नमाला नावाची राक्षसीन होती. रत्नमाला नावाची राक्षसीन. आणि त्या रत्नमाला नावाच्या राक्षसनीला ते रूप आवडलं. आणि ती म्हणली, काय रूप सुंदर आहे, असं जर मला पोरग झालं तर. भगवान म्हणले, तू माझ्या रूपाची चाहती आहेस. बेंदाडे बुंदाडे कोणाच्या रूपाचे चाहते आहेत? सकाळी पाणी नेईन ते सुद्धा रूपाच्यासाठी वर्णन करायला टंबरेल दारड्याचे. काय रूपाची ताकद आहे. अरे तू राक्षसाच्या कुळात आहेस, राजा बळीची कन्या. तू निशाचराच्या कुळात आहेस, पण माझ्या रूपाची महती तुझ्या अंतकरणात गुंजारते. मी तुझा मुलगा व्हावा एवढं जरी तुझ्याकडे पुण्य नसेल, पण एक न एक दिवस तुझं स्तनपान करील. पण ही नालायक तिनं शहाणपणा केला बघा. शेवटी सगळा स्वयंपाक केला, पण राखेलचा थेंब झटकीला. चट वास लागला स्वयंपाकाला सगळा. रत्नमाला, देवानं सांगितलं काय हरकत नाही तुझं स्तनपान करीन, पण थोड्या वेळानं तिच्या बापाला पातळात घातलं. तुका म्हणी बळे आणि जीव दिला पायतळी.
जगाच्या मालकानं सांगितलं रूपाचं वर्णन केलंस ना, मी तुझं स्तनपान करीन, पण ती म्हणली मी तुला विष पाजून मारीन. भगवान म्हणले विष जरी मला पाजलंस तरी तुला मोक्षच देईल, कारण माझं रूप निहाळलं असता. कल्पना करा, राक्षसाच्या कुळात जन्माला आलेली कन्या प्रसन्न अंतकरणाने बघितलं, पण पुन्हा तिच्या मनात पाप आलं. देव म्हणला येऊ दे, पापात का होत नाही, पण माझं रूप निहाळलंस, तुला सायुज्य सदनाला पाठीन. जगाच्या मालकानं तिला द्वापारयुगात मारलं, पण मोक्षच दिला. ही त्या रूपात ताकद आहे. रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने. सुख झाले हो साजनी, 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 सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. पहा द्वापार युगात, मागच्या युगातला द्वापार युगात दिला. असं काय ताकद आहे त्या रूपात, किती मोठी शक्ती आहे त्या रूपात. अजून एक पुरावा सांगतो, मग पुढं कलियुगात येतो. या विश्वाच्या पाठीवर सौंदर्य ही कोणाच्या बापाची जहागिरी नाही. ते सौंदर्य घालायचं काम विटीवरच्या मालकाचं आहे, जगाच्या बापाचं आहे. लेकर श्रीमंताला सुंदर होते, हे डोक्यातलं काढून टाका. भीक मागणाऱ्या माणसाला सुद्धा लेकरू सुंदर जन्माला येते. खूप ठिकाणी खूप 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 अहो, दुसऱ्याच्या शेतात काम करणाऱ्याच्या पोरीला बिना हुंड्याचं नेलं तहसीलदारानं. मुलीच्या वडिलाला विचारलं, का हो तहसीलदार, तुम्हाला जावाई भेटला कस काय? रूपवान मुलगी होती. आणि त्या तहसीलदाराला सांगितलं, तालुका तुमच्या ताब्यात असतो, मुलीचं लग्न मला कसं करता येईल, मी गरीब माणूस आहे. ते म्हणले, रूपवाने मला आवडली, काय हरकत नाही, लग्न मीच करतो, तुम्हीच जेवायला, तुमच्या आंघोळीची व्यवस्था मीच करतो. सौंदर्य दुसऱ्याच्या शेतात ऊस तोडणारा माणूस, काय कोणाच्या बापाची जहागिरी नाही, हे ज्याला त्याला मिळत असतं सौंदर्य. तसं विश्वाच्या पाठीवर एक सुंदर व्यक्ती आहे. मिळाल्यावर माणसानं नीट वागलं पाहिजे. बरं, ऊस तोडणाऱ्या पोरीला जर देवानं सौंदर्य दिलंय, तिला तालुक्याचा मालक तहसीलदार जर नवरा भेटत असेल तर 5 मिनिटं हरिपाठ वाचायला काय तिच्या पोटात डबा उठतो का? अहो 15-15 लाख रुपये देऊन भेटन नोकरीवालं, आणि हिला तहसीलदार जर पती भेटलाय सौंदर्यपणामुळं, सौंदर्य काय हिच्या बापाची जहागिरी होती का? जगाच्या मालकानं जर नाकावर असा गुडघा टेकला असता तर कळलं ना तुम्हाला? असं चपट नाक केलं असतं, त्यांनी दिली असती का फुकट? नाही ना. मग तहसीलदारानं तिच्या बापाला जीव घालून नेलंय, त्यार ती किती सौंदर्य आहे. मग करावून भजन 5 मिनिटं केलं तर काय हरकत आहे? देवानं एखादी गोष्टी दिल्यावर माणसानं नीट राहिलं पाहिजे, नीट 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 राहिलं पाहिजे. विश्वात एक व्यक्ती सुंदर आहे, रूपात किती ताकद आहे माझ्या मालकाच्या. पहा, जगात एक नंबरचा सुंदर. अजून काही आहेत असं प्रत्येक कीर्तनात मी बोलत राहतो. मग एक जण म्हणला, महाराज नेमका नंबर 1 कोणाचा? अरे मी म्हणलो, पुराण वाचितोय रे, तुला कोणाचा द्यायचा तू ठरव. विठाला विठाला ना दे मला वाचायचा, वाचतोय मी. विश्वात एक नंबरचा सुंदर असा तो शेतात मित्रासोबत गेला. काही गोष्टी आल्यावर माणसानं जपल्या पाहिजे. देवानं जर स्वर चांगला दिला असेल तर निश्चित भजन म्हणा, रेल्वेत गाणे नाही म्हणा.
मी पूर्वी पॅसेंजरनं प्रवास करीत होतो, बऱ्याच दिवस झाले मला मी फिरतोय. तर त्या पॅसेंजरमध्ये कधी कधी असे ते गाणे म्हणणार माणसं दिसते, इतके स्वर गोड, इतके स्वर, ते सगळे जर आपल्याकडे आले ना तर आपले दुकानं बसतील. गळ्यात शपथ इतके स्वरदार माणसं, पण त्या येडगळायला दिशाच देईन कोणी. ते तिकडं टमरेला वाजायले, तिकडंच कशातले गाणे म्हणालेत, कशा लोय स्वर त्याला नंबर एकचा. मग एवढा स्वर दिल्याच्या नंतर म्हणणं भजन न म्हणल्यामुळं तिकडं येतं, आणि आपण भजन म्हणल्यामुळं विटेवरच्या मालकाने हे आपल्याकडे पाठवलेत. ही भजन म्हणण्याची ताकद आहे कैलास पहा. देवानं दिलंय ना ते जपायचं जपायचं जपायचं. एखाद्याकडे जर श्रीमंती दिली असेल तर ती चांगल्या ठिकाणी वापरायची. रूपाची श्रीमंती असेल, धनाची श्रीमंती असेल, सत्तेची श्रीमंती असेल आणि विद्वत्तेची श्रीमंती असेल. जगात सुंदर, पण ते बेट दुसऱ्याला हसू लागलं. त्याच्या मित्रांनी सांगितलं, अरे हसू नये दुसऱ्याला. कशा करता हसतोस तू? या ब्रह्मांडाच्या मालकाने तुला सौंदर्य दिलंय, तू कशा करता हसतोस? पण ते काही काहीच्या रक्तातच पाप असतंय. ते दुसऱ्याची चेष्टा करणारच सवयच असती काही काही हलकटांना. मित्राचं ऐकलं नाही. रस्त्याच्या कडेनं एक साधू चाललेला होता. तो साधू 2-4 जाग्यावर वाकलेला आहे. 2-4 जाग्यावर कमरेत, मानेत, पाठीत, पायात वाकलेला साधू बघितल्याबरोबर हा विश्वातला 1 नंबरचा सुंदर त्याला बघितल्याच्या नंतर हसू लागला. पाय ते वाकडं तिकडं महाराज चालले, पाय ते तिरपट महाराज चालले, पाय ते कमरात वाकलेले आहे, ते मानेत वाकलेले, ते पाठीत वाकलेले, ते पायात वाकलेले, ते पाहतय एकीकड, चालत आहे एकीकड, पाय त्याला नीट चालता येत नाही. मित्रांनी सांगितलं, रे तो वयस्कर व्यक्ती, त्याला कशाला हसायला? असू दे ना म्हणे, पण हसायसारखाच चालायला आहे. मित्रांनी सांगितलं, बेटा ते किती जाग्यावर वाकड आहे ते सांगू नको माऊले, पण त्याच्या डोक्यावर सूर्यानं सावली धरलेली. अधिकार काय असेल महाराजाचा कल्पना करा. तो महात्मा होता, साधू होता. तुम्हा मला घाम येईल म्हणून आपण झाडाखाली होतो, जगातला सुंदर झाडाखाली होता, घाम पुसू बेजार होता. पण तो साधू उन्हात चलत असताना त्याला घाम येत नव्हता, कारण जगाला प्रकाश देणारा सूर्य त्याच्या डोक्यावर सावली धरीत होता. त्याची ख्याती काय मोठी असेल कल्पना करा. मानित नव्हता तो, आणि कोणालाही मानू नये बरं, कोणालाही मानू नये. धर्म सिद्धांत असा आहे, ज्याची लायकी आहे त्यालाच माना. लायकी नसणाऱ्याला जर मानलं तर त्यानं केलेलं पाप आपल्याला फेडावं लागतंय. विठाला विठाला महाराजांचे नुसते कपडे घातले आपण, त्याला सुद्धा महात्मान, साधून, योगीन, जपीन, तपीन, निष्ठावंतन वगैरे म्हणतो. त्यानं केलेले नाटक तुला फेडावं लागतील पाप्या, कोणाला नाही म्हणायचं. पण तो ओरिजिनल साधू होता, ज्याच्या डोक्यावर आगा भास्कर होते जो कांती. विश्वाचा घाम काढण्याची ताकद ज्या सूर्यात आहे. 9 नक्षत्र पाऊस पडल्याच्या नंतर, उन्हाळ्याच्या नंतर कुठंच पाणी उघडत होत नाही, ही ज्याच्या प्रकाशात ताकद आहे त्याला सूर्य म्हणतात. आणि तो सूर्य ज्याच्या डोक्यावर सावली धरतो तो सामान्य महाराज असेल का? त्याला मानावंच लागेल. कोणालाही मानू नका. तुकोबाराय नाही मानलं नाही. तुकोबाराय एकदा देवाला म्हणले, देवा तू मार झोड, गरीब कर, श्रीमंत कर, भिकारी कर, मला काय करायचं तर कर, पण या तोंडानं मी कोणालाही महाराज म्हणणार नाही. रिमीनं म्हणो कवनाशी संत, या मुखानं मी कोणाला संत म्हणणार नाही. तसं आपणही कोणाला वाईट म्हणायचं नाही, पण लायकी नसणाऱ्याला बोकांडीवर घ्यायचं नाही. विठाला विठाला ज्याची लायकी नाही त्याला बोकांडीवर घेतलं की आपल्याला पाप उद्भवतं. एका माणसानं चोरी केली, आणि चोरी केल्याच्या नंतर पोलिसाला कळालं याच्याशिवाय कोणी चोरी करू शकत नाही. घेतला त्याचा शोध, पण त्याच्याही लक्षात आलं पोलीस आपल्याला पकडतेत. गावातल्या श्रीमंत माणसाला, जिल्ह्यात त्याच्या इतका श्रीमंत कोण नव्हता, त्याचे पाय धरले, काही म्हणा पण मला सांभाळा. नौकराला सांगितलंय याला जिन्याखाली ठेवा.
आणि पोलीस आल्यावर सांगा आमच्या इथं नाही म्हणून. पोलिसाची ताकद नव्हती त्याच्या वाड्यात घुसायची. तो काळ होता ना, आता नाही. आता तर हंतीन लाल घुसतर. एक ठराविक काळ होता. आणि मग महिना 2 महिने जिन्याखाली लपिलं तिथंच. पण कालांतरानं एक बाई त्या घरी ताक मागायला गेली. आणि ताक मागायला गेल्यावर त्या श्रीमंताच्या बाईने तिला ताक नाही दिलं. ती राग राग असे झटके देतच आली. जिन्याला पडदा लावला होता, ते पडदा हल्ला आणि तो दिसला रावशा मधात. ती म्हणली, माय 3 महिने झालं पोलिस बघायलेत गण, रावशात आमक्याच्या जिन्याखाली. लगेच तिच्या पोराला सांगितलं आणि बब्यान फोन केला पोलीस स्टेशनला, साहेब रावशा आमक्याच्या जिन्याखाली. पोलिसांनी 2 हातकड्या, कोणालाही नाही बोकांडीवर घ्यायचं हे सांगायलो. 2 हातकड्या आणल्या. एक रावशाला आणली आणि जिल्ह्यात 1 नंबरचा श्रीमंत त्याला एक आणली. तर ते म्हणला, लाज वाटते का माझ्यासारख्याला हातकडी घालायला? ते म्हणले, तुला लाज वाटते का चोट्ट्याला सांभाळायला? तो तू चोर नाहीस, पण चोराला सांभाळस ह्याच्या करता तू अर्धा चोर आहेस. तसं हलकटाला आपण डोक्यावर घेतलं की आपणही अर्धे हलकट आहेत. विठाला 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 विठोरा. ज्याच्या डोक्यावर सूर्य छत्र धरताय अशा साधूची चेष्टा केली. ते साधू काही मोजित नव्हता. देवाच्या रूपात काय ताकद आहे सांगतो. उदाहरण क्रमांक 3. जवळ गेला हा सुंदर व्यक्ती, साधूला असा धक्का दिला. खाली पडला साधू. शक्यतो मोठी माणसं नालायकाच्या नादी लागत नसतात. हत्ती रस्त्याने चालला होता आणि कुत्र्याने इतका गलका सुरू केला. इकून 2-4 गोंगोंग, तिकून 2-4 गोंगोंग, तिकून 5-6 गोंगोंग, इकून 5-6 गोंगोंग. समोर एक हत्ती बसलेला होता. ते जरा जीनच्या पॅन्टीवरला होता आणि हे धोत्रावरला हत्ती होता ना, वयस्कर हत्ती होता. त्याच्या पलीकडून एक नाईट पॅन्टीवरलं होतं. हत्ती म्हणायला माणसं नाही. मग हे काल परवाचे मायबापाच्या पिठावर रेगा हाणणारे भुताड. ते म्हणले, काय वय झाले राजा, अरे कुत्रे भुकायलेत. त्या जीनच्या पॅन्टीवाल्याला नाईट पॅन्टीवाल्याला सांगितलं, अरे राजा हो, असे 50 बी भुकले तरी आपलं काय वाईट आहे. आणि मी जर त्याच्या नादी लागलो तर मला हत्ती कोण म्हणेल. अरे नुसती अशी सोंड हालिली तर 5-50 कुत्रे जिकडं तिकडं पडते न मरते न भेटे ते. पण आपलं काम नाही ना ते. मोठ्या माणसानं स्थिर राहिलं पाहिजे. ज्याच्या डोक्यावर सूर्य छत्र धरतय ते या मूर्खाला काही म्हणत नव्हतं. तेही जगातलं 1 नंबरचं सुंदर होतं. पण धक्के दिले, खाली पडले. खाली पडले बी त्याला काहीच नाही म्हटले. विटेवरच्या मालकाला सांगितलं, हे जगन्निवासा महाराजांचा मोठा पुरावा आहे. मी निष्ठेनं तुझं भजन करतोय. मागच्या जन्मात काय पाप केलं असेल याच्याकरता मला वाकडं केलंस, मी ते भोगण्यासाठी तयार आहे. पण मी तुझं भजन करतोय, तुझं स्मरण करतोय, तुझं नामस्मरण करतोय. आणि हलकट माणसं आम्हाला त्रास देते. तू आमच्यासाठी मेलास का? देवाला विचारलं, आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण, आम्ही जना भ्यावे आणि तरी का न लाजे देवे. महाराजांचा पुरावा आहे. त्या साधूच्या तोंडातून असा शब्द पडल्याबरोबर माझ्या विटेवरच्या मालकाला, जगन्निवासाला, जगदानंद कंद जगतपती भगवान विष्णू परमात्म्याला थोडंसं कसतरी वाटलं. आणि देवानं काय केलं, एका शकंदात जगातला 1 नंबरचा सुंदर 4 जाग्यावर वाकलेल्या महाराजाला हसत होता. बेट सरपच करून टाकलं. आजगराच्या येवनीला पाटील. सरप किती जाग्यावर वाकू तू कोणालाच हिसाब सांगता येत नाही. आणि मग त्याचं नाव होतं सुदर्शन नावाचा विद्याधर. विद्याधर देवतेतली एक देवता होती. विद्याधर देवताय. यक्ष किन्नर गंधर्वो चारणो विद्याधरो लोकपालो दिक्पालां चारुहासं परमहंसायां अधिष्ठितं सकलास्तिज्जायते प्रमुख पंचायतन देवता महारुद्रास्थितयं गिरिजाधिपतयेना एकदन्तास्थित लंबोधर अधिष्ठितायां भवजायते कृपाछत्राणा सकलस्थितं तं जायते ना आह्वानांच प्रियतान्न मम. हे प्राण प्रतिष्ठेला म्हणले असते ना, आता कशाला म्हणायचे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तो सुद्धा विद्याधर देव वाकडा झाला. साधूला विचारलं, मुक्ती कशातून? तू काही कर म्हणले तुला मोक्ष नाही. एकाच गोष्टीनं मोक्ष भेटल, तू एकदा त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख पाय.
आणि त्याला पाहण्यासाठी वृंदावनात आलं आणि एकदाच माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याला पाहिलं तर पुन्हा विद्याधर लोकाला निघून गेलं. द्वापार युगातला पुरावा कैलास द्वापार मागचा क्रतात्रेता युगातला सांगितला होता, हा द्वापार युगातला पुरावा आहे. द्वापार युगात पाठीमागं केलेलं पाप एका विद्याधरानं त्या मालकाचं रूप बघितल्याच्या नंतर, माझ्या विटेवरच्या मालकाचंच रूप बघितल्याच्या नंतर, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं रूप बघितल्याच्या नंतर त्याला त्या योनीतून मुक्तता झाली आणि तो पुनश्च आपल्या पूर्वपदाला गेला. ही त्याच्या रूपात ताकद आहे. रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, सुख झाले हो साधनी, 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 सुख झाले हो साधनी. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी. हा रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साधनी, झाले हो साधनी, झाले हो साधनी. विटेवरच्याच मालकाची मागची अवतार ते 2-3 पुरावे तुमच्या पुढे मांडले. आता माझा ब्रह्मांडाचा मालक पंढरपुरात विटेवर उभा आहे. त्याच मालकाच्या मागच्या रूपाची महती, आता विटेवर असताना रूपाची महती किती मोठी ती ऐका. एका बाईला मुलगा झाला, सुंदर मुलगा, रूपानं नाही गुणानं. आणि जे गुणानं सुंदर असते ते सुंदर असते, रूपानं सुंदरला किंमत नाही. मी रविवारी एक जणाच्या इथं रोजान गेलो, मागचं सांगतोय आताच नाही, आता बी रोजानच आहे, पण ज्ञानोबा आहे तुकोबारायचा नोकर आहे, आजही रोजानच आहे. 95-96 तर 3.5 वर्ष एका माणसाचा नोकर होतो. चुका करीत नव्हतो. एका माणसाने रविवारी सुट्ट्या असल्या की मला रोजदारी द्यायची. वडील 90ला वारले होते. त्या माणसाच्या शेतात सकाळी 9:30-10 वाजता गेलो. 4 बायका तूर कापीत होत्या आणि 4 बायका मागचा कापूस शेचित होत्या. शेवटच्या शेंड्याला लागलेली बोंड. 8 बायका 10 वाजल्यापासून बघितल्या मी तर 5:45 वाजेपर्यंत. 10 ते 5:45 पर्यंत नारदाच्या गादीवर गरीबाच्या बायका लोकांच्या इथं पोटासाठी तूर कापीत होत्या, पोटासाठी कापूस शेचित होत्या. नारदाच्या गादीवर उभं राहून सांगतो, सकाळचे 10 ते संध्याकाळचे 5:45 पर्यंत एकाही बाईचा पदर पडायला पाहिली नाही. त्या बाईला सुंदर म्हणायचंय, तिला सुंदर म्हणायचं. तुम्ही आता घेऊ नका, तुम्हाला काय ऊन लागणं काय होईन राहू द्या. जिला घ्याचा कटाळा येतोय तिनं पदर सकाळी कापून टाका. हो, तिला तिच्या मायबापाची शपथ आहे. विठाला 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 पुराणामध्ये 30% पुराण तुमच्यासाठी खर्च केलंय. 30%. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. काय ख्याती तुमची माझ्या माईंनो, फार मोठी ताकद आहे तुमची. घेत जा, तुम्हाला गिरगावकराची शपथ पदर घेत जा. त्या बाईला सुंदर बनायचंय. मुलगा रूपानं सुंदर आहे पण मायबापाला बोलत नाही, त्याला हलगट म्हणायचं. दिसायला साधा असेल पण आई वडिलांना मानतोय,
त्याला जगातला एक नंबरचा सुंदर मानायचंय. कर्तव्याला किंमत आहे आपल्या देशात, देखाव्याला नाही. सुंदर मुलगा झाला. तो मुलगा सुंदर कशावरून म्हणायचं माहित आहे? त्या जन्मताच जगाच्या मालकाचं भजन करीत होता. पुरावा देईन मी तुम्हाला. आईच्या पोटातून जन्म झाल्याच्या नंतर त्याच्या जिभेवर विठ्ठलाचं नामस्मरण येत होतं. उपजताची कर्ममेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. हे काय पुरा गिरगावकराचा थोडाच पुरावा आहे. उपजताची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. त्या विटेवरच्या मालकाचं नाव ज्याच्या जिभेवर गोंदलेलं होतं, कोंदलेलं होतं, ते मुलगा किती सुंदर असेल कल्पना करा. पुरावे 2 आहेत, 4 आहेत, त्याच्यापैकी एक मांडतो तुमच्या पुढे. एक त्याच्या नामाच्या साधनेनं पुनर्जीवन प्राप्त होते, चेतन होते, आणि एक रूपाची ताकद आत प्रतिपादित करतोय. मुलाचे वडील बाहेरून आले. आईनं सांगितलं, धणे दूध संपलंय वक्षस्थळातलं, कोणी देणार नाही, नाही देऊ शकत. बायको हुशार होती, चतुर होती, विवेकी होती. ज्याच्या जीवनात विवेकी पत्नी आहे त्याला ऊस तोडायची वेळ जरी आली तरी समजायचं मी स्वर्गात आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये कर्कशा पत्नी आहे, ते बंगल्यात जरी राहत असेल तर समजायचं मी मसनवाट्यात जळायलो. कर्कशही संगती दुःख उदंड फजिती. पती आणि पत्नी संसारूपी रथाचे 2 चाक आहेत. बायका म्हणतात मेला आमच्यावर नांगर घालायलाय. तुम्हाला पण सांगतोय, मायबापाला सोडून जी बाई आपल्याकडे अख्खं जीवन आपल्या सेवे करता येते, तिला सुद्धा लक्ष्मी म्हणून सांभाळायचं. आपलं सुद्धा इति कर्तव्य. लालनात पालयन ते भार्या. पुरुषाला सुद्धा काही नियम आहेत, आचारसंहिता आहे. तुम्हालाच बोलतोय, असं डोक्यातलं काढून टाका, यांनाही बोलतोय. विवेकी बाई आहे. धणी दूध संपलंय, बघ गायीची अवस्था करावं लागते. बालकानं सांगितलं, लक्ष्मी आपल्याला वाटीभर दूध कोणाकडून आणण्याची आपल्याकडे कुवत नाही. 1 रुपया नाही आपल्याकडं, आदला नाही. रुपया त्या काळात नव्हता. त्या काळात आदला, दमडी, कवडी, खडका, लालपई हे त्या काळातले पैसे होते. त्या काळातले जिंच्या पॅन्टीवाल्यानं काहीच नाही डोक्यात घ्यायचं. तुम्ही पाहिले नाही ना ऐकले नाही. विठाला 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 कुठून आणायची गाय? विवेक किती गोड होता पा. बायकोनं सांगितलं, धनी एक काम करा, तुमच्या ताईकडे बऱ्याच गायी येतात. म्हणजे मुलाच्या आत्याकडं, मालकाच्या बहिणीकडे, हिच्या ननंदेकडं. धणे तुमच्या ताईकडे भरपूर गायी येतात. ऐकून ना ऐकल्यासारखं केलं. दुसऱ्यांदा आवाज दिला, धणे अहो मी म्हणते वनसंकर भरपूर गायी येतात. काहीच बोलले नाही, प्रतिक्रिया दिलीच नाही. तिसऱ्यांदा आवाज दिला, धणे आपल्या बाळाच्या आत्याकडे भरपूर गायी येतात. डोळ्यातून पाणी आलं आणि पत्नीला सांगितलं, प्रिय लक्ष्मी त्या गायी आहेत त्या मला सुद्धा माहीत आहेत, पण तिकडचं इकडे आणत नसतात. काय डोकं असेल कल्पना करा, काय विद्वत्ता असेल. शाळा होती का त्यावेळेत कांबळे सर? पण किती विवेकी असतील माणसं कल्पना करा. शाळा नव्हत्या तरी सगळ्या भावाच्या लेकरायचे लग्न होस तर भाऊ व्हायला निघत नव्हते. आता शाळा जरी असली तर 2च तोंड खिचडीन बोंड, काय संबंध नाही. म्हातारा म्हातारीचे कपडे धुवायचे नाही, त्याचं ते ठरून घेते. खूप शिकलेली माणसं. माझा सर्वे सगळ्यात जास्त बुद्धिजीवी माणसांनी आई वडिलांचा त्याग केलाय. आकड्यानी सांगतो, आकड्यानी, कीर्तनात नकोय. कोणाला जर पाहिजेच असेल तर आकडा आहे माझ्याकडं. अज्ञानी माणसं भीतात लोकांना. हे खूप टोकाला गेलेली माणसं भीत नाहीत, गरज नसल्यासारखं. सर्वसामान्य माणूस पण सगळ्या गोष्टीचं ज्ञान तिकडचं आणत नसते. कसं आणायचं? बाई हुशार होती. बाईनं सांगितलं, बहिणीच्या घरचं आणत नसते, मला याचंही ज्ञान आहे. कशामुळं?
सोयराबाईचे वडील मंगळवेढ्याला आल्यावर चोखोबरायची तर जेवत नव्हते. बाईने विचारलं, बाबा थकून आलात, पायी पाय आलात, 2 भाकरी आणि वाटीभर ताक खाता का? डोळे भरून आले, पोरीच्या तोंडावर हात फिरला. बाई लेकीच्या घरचं खाऊ नये. विद्वत्ता काय असेल कल्पना करा, काय टोक असेल ते. ही परंपरा मला ज्ञात आहे धनी. उलट धन पचत नसतंय याच्याविषयी मला ज्ञान आहे. देत जावं बहिणीला, बहिणीकडनं आणत जात जाऊ नये. पण गाय फुकटही आणायची नाही आणि इकत आणायची नाही. हुशार बाई होती धनी. गाय फुकटही आणायची नाही, विकत आणायची नाही. याचा अर्थ काय? पैसे नाहीत म्हणून द्यायचे नाही. पैसे नाहीत म्हणून द्यायचे नाही. आणि बहिणीची गाय फुकट आणायची नाही. मग याचा अर्थ काय होतोय? पैसे तर नाही देणार. गाय आणल्याच्या नंतर दूध खाल्ल्यावर गायन वासरू परत करायचं. मग फुकटचा अर्थ काय? फुकट घ्यायची नाही याचा अर्थ काय? दूध तर फुकटच खाल्लं. ऐका ना धनी, ह्याच्यानंतर जीवनभर तुमच्या ताईच्या घरचं काम करीत राहायचं नुसत्या भाकरीवर. काय डोकं असेल, पण आणा तुमच्या ताईचीतून गाय. प्रापंचिक भीती आहे. या संसाराला सुंदरशी फुलं लागावी. पांडुरंगाच्या कृपेने एक सुंदरसा आपल्याला मुलगा झालाय आणि हा मुलगा वाचा दुधाची तारांबर आहे. म्हणून या प्रपंचाच्या भीतीनं बहिणीच्या गावाला चोखोबारा निघाले. संसाराचे बोय धरून मानसी, चोखा मेहून पुरीशी जाता झाला. या प्रपंचाच्या भीतीपुटी चोखोबारे आपल्या बहिणीच्या गावी गेले. बहिणीनं मधला वेगात सांगतो, पुढं सरकू आपण. बसायला टाकलं. दादा आलात, बसा. फार श्रीमंत बहीण होती, फार श्रीमंत. हल्ली काय माहिती आपल्या वातावरणात, आपल्याकडं फक्त श्रीमंत पाहुणा असला तरच आवडतो. गरीब पाहुण्याला आपण मानत नाहीत. इथं पहा किती उलटी सूत्र आहेत. झोपड्यात राहणारा भाऊ 400-450 एकरवाल्या बहिणीच्या घरी गेलाय. पाय धुवायला वाळ्याच्या तांब्यात पाणी दिलंय. बसायला गालीच्या टाकला. दादा आलात? होय. थकून आलात दादा? पाणी प्यायला दिलं आणि आडीत तापलेलं दूध, लाल जरद तापलेलं दूध साखर टाकून भावाला प्यायला दिलं. आडीत कैलास भाऊ, आडी लय दुर्मिळ झाली. तुमच्याकडे आडीच म्हणतात ना, ते खड्ड्यात दूध तापित येत, ते काय म्हणतात तुमच्याकडे? आवलं. या इतका फरक पडतो बघा. आमच्याकडे त्याला आडी म्हणतात, तुमच्याकडे त्याला आवलं म्हणतात. आमच्या पोरायची माय म्हणली आपल्याला आवलं करायचंय दूध तापवायला. पण मी म्हणलं खालचे माणसं मरते ना, कारण आम्ही वरच्या मजल्यात राहत होतो. आणि स्लॅब 6 इंचच असतो आणि आवलं 2 फूट असते खोल. आता स्लॅबला खड्डा पाड्यावर आवलं पेटिल्यावर खालचे वाचते का? म्हणलं आपल्या नशिबात नाही. आता ते मुकट्या बसन. तुला आवलं करायचंच असेल तर आपण मळ्यात घर बांधू. मा तिथं कशाला, एका इंजेक्शनात नीट. पुन्हा आवलं म्हणलीच नाही. तिला माहिती मळ्यात गेलं की शेण काढावं लागतंय. लय हुशार बायको. असं तुम्हाला रागीन म्हणून माझ्या बायकोवर घेतलंय, पण सांगायला तुमच्यात बायकायचं. विठाला विठाला विठाला. आडीतलं तापलेलं दूध आवल्यातलं दिलंय. बरं झालं आवलं शब्द म्हणते तुमच्याकडे. हे तुम्हाला उद्या कळालं असतंय आडी कशाला म्हणायला म्हणून. दुधाचा तांब्या, दुधाचा ग्लास मांडी खाली दाबून ठेवला. कसं प्यावं? स्वतःचा मुलगा दुधा वाचून मरतोय आणि बापानं निरस तापलेलं दूध आवल्यातलं प्यावं, नाही पिलं. बहिणीच्या लक्षात आलं आपल्या दादानं दूध पिला असं. मग कालांतराने एक शब्द टाकलं. दादा बैसोनी एकांत पुषे गुजमात, वहिनी क्षमवंत आहेत की. बहिणीनं काय विचारलं? आपल्या बहिणी काय विचारत्याला माहिती? दादा पोरं खुशाल आहेत का रे तू? ए दादा आई बाबा खुशाल आहेत का?
वेगळं नाविन्य बहिणीकडं. तिनं आई वडिलाला विचारलं नाही, तिनं याच्या लेकरांना विचारलं नाही, भाऊजेला विचारलं, वहिनी क्षमवंत आहेत की दादा, वहिनी खुशाल आहेत का? डोळ्यातला पाण्याचा थेंब गालावर आला, साजूकसा पुसला आणि सांगितलं, ताई सर्व खुशाल आहेत, पण तुझ्या वहिनीला एक मुलगा झालाय, त्याला दुधाची तारांबळे, गाय घेऊन जा. ती गाय आणली, पण आपल्याला रूपाचा सिद्धांत बघायचा आहे. त्या गायीची धार नाही काढली. पुढे बघू आपण. पत्नीनं सांगितलं, मालक धार नाही काढू शकत. गाय वासरासाठी दूध देती, म्हैस तिच्या वगरासाठी दूध देती, शेळी तिच्या पिलासाठी दूध देती, वाघीण शुईन छाव्यासाठी दूध देत असतात. ते त्यांच्या पिलाच्या दुधाचं आपण काढायचं आणि आपल्या मरत्या लेकराला वाचवायचं. हे मी नाही दूध काढणार. मारायचं का वाचवायचं जगाच्या मालकाच्या हातात आहे. पण रूपाची महती ऐकील ती की दिवशी. रस्त्याने एक व्यक्ती मंगळवेढ्याहून जगाच्या मालकाच्या दर्शनाकरता जात होते. जाता जाता त्या व्यक्तीला दुरून नमस्कार केला, दादा विटेवरचा मालक दिसतोय कसा? खरं तर चोखोबरायला विटेवरचा मालक बुक्का लावायला येत होता. एवढा मोठा अधिकार होता चोखोबरायांचा. त्या व्यक्तीची भावना गोड होती. समोरच्या व्यक्तीने हातातल्या काठीने एक काडीत चित्र काढलं. मातोड्यावर खाली माती होती. हातातल्या काठीनं असं चित्र काढलं पांडुरंगाचं. तेच चित्र हातात एक काडी घेतली आणि चोखोबराने स्वतःच्या दंडावर काढलं आणि घरी आले आणि सांगितलं, सोयरा मुलगा, डोळे झाकलेत मालक, आता उघडीत नाही. मुठी वळल्यात मालक, आता उघडीत नाही. अंगाची त्वचा काळी पडली मालक, आता उघडीत नाही. चोखोबराने सांगितलं, सोयरा, त्यानं एक सेकंद करता जर डोळे उघडे तर ते वाचतंय पाय. आईनं श्रद्धेनं त्याच्या मुखामध्ये स्तन दिलं. त्याला असं थापटलं. शेवटचा श्वास मोजता मोजता स्तन वडायला सुरुवात केली, पण स्तनातून काही आलंच नाही. शेवटची मरताकळी देत असताना त्याच्या लक्षात आलं, ज्याच्यातून दूधच येत नाही ती आई सुद्धा आपल्याला का फसवत असेल. अशा अनुषंगाने ताकद उत्पन्न करून एकदा डोळे उघडे आणि डोळे उघड्याबरोबर दंडावरचं चित्र दाखले विटेवरच्या मालकाचं. प्राण खेळायला लागलं. दृष्टांत संपला. चित्रातला जगाचा मालक पाहिल्याच्या नंतर कर्मामेळाचे प्राण वाचतात. ही चित्रातल्या मालकात ताकद येतं. प्रत्यक्ष रूपात काय ताकद असेल? बाईला पकडण्यासाठी काही पापी बेजार आहेत. ते दिसायला सुंदर होती माऊली, पण तिला आधार कोणाचा नव्हता. आणि त्या काळातल्या हलकट लोकांच्या लक्षात आलं, जर ही पकडून जर आपण एखाद्या राजाला दिली तर राजा आपल्याला पोत्यानं मोहरा देईल. लालूच. म्हणून तिला पकडण्यासाठी बरीच माणसं बेचैन होती, बेजार होती. त्या राजाने तिचं चित्र एकदा बघितलं. त्या राजाने सांगितलं, जो कोणी मला आनंद देईन त्याला माझ्या राज्यातला 14 हिस्सा देऊन टाकील. 4था हिस्सा, राज्यातला 4था हिस्सा. माणसं पैशासाठी काय करतील त्याचा मिळच नाही. मला एक जण म्हणला, एसटीन फिरता का? म्हणलं हो. तिकीट फुल काढता का? हाफ. म्हणलं फुल. हाफ कसं काढता येईल? 60 वर्ष झालीच नाही ना, कसे काढता येतील? ते म्हणला, महाराज परवाच्या दिवसपासून तुम्ही हाफ तिकीट काढायचं. म्हणलं डोकं खराब झालं तू. 1/4 काढता येईल, पण मी लंगडा नाही. माझ्या सोबत एक जणाचा अर्धा असतंय, पण मी व्यंग नाही ना. नाही म्हणे महाराज, 5 आणे 4 पैसे हाफ तिकीट तुम्हाला काढता येते उद्यापासून. काय करावं लागन? फक्त 200 द्या. आता लालूच असती माणसाला बी. फिरायचंय म्हणलं चला. दिले त्याला 200 रुपये. एक म्हातारी पाया पडली होती. मला कुठं आऊत हाणून द्यायचं बैल न खट्या नाव आऊ तू बट्या. दिले आपलं. तिला पन्हाळा वाटा आले, मोरी वाटे गेली. देऊन टाकले त्याला. म्हणलं जर 200 रुपये. त्यानं 3ऱ्या दिवशी मला हाफ कार्ड आणून दिलं. त्याला म्हणलं एक बी केस पिकला नाही रे. त्यावेळेच सांगतोय, आता 5-6%, 10-20% पिकलेत.
कवरक राहते ना तसे आहे की नाही टिकतच असतात ना ते 10-15 वर्षाच्या नंतर एक जणाची माझ्याकडे तक्रार आहे. म्हणलं काय रे? म्हणलं लग्नात बायको दिसत होती तशी दिसच ना, लग्नाच्या दिवशी दिसत होती का मंडपात तशी दिसच ना. मला असं काऊन झालं विचारायला आलो. मी म्हणलं बरं ठीक आहे. आमच्या बब्याला म्हणलं बब्या जा याच्या बायकोला बोलून आण काकूला. आणि काकूला सांगितलं. हे म्हणाले लग्नात तुम्ही जशा दिसत होत्या तशा दिसत नत. काकू म्हणली मी तशी दिसन हो पण हे बी ते दिसच्यासारखे दिसनत ना. आहे का नाही पुरावा? मी कवरक राहील तशी माझे काळे केस. तो एकही पांढरा नव्हता. त्याला म्हणलं अरे एक तरी केस पांढरा असावा ना. कंडक्टर मारीन ना मला. मारीन म्हणजे बोलन ना. महाराज शोभतंय का तुम्हाला हाफ तिकीट काढायला? त्यानं सांगितलं कंडक्टरची ताकदच नाही तुम्हाला बोलायची. तहसीलदारांनी दिल्यावर कंडक्टर काय करीन? देऊन टाकलं. मी 4-2 बाऱ्या तिकीट काढलं पण कंडक्टर नुसते बघायचे पुढं सरकायचे, काहीच बोलत नव्हते. 100 तहसीलदाराला आणि 100 त्याला. 35 वर्षाचा गिरगावकर 60 वर्षाचा झालता. 28 वर्षाचा 60 वर्षाचा. किती रुपयात? 200 रुपयात. जर 28 वर्षाचा गिरगावकर 60 वर्षाचा होती 200 रुपयात तर स्वराज्यातला अर्धा हिस्सा दिल्यावर माणसं किती बेजार होत असतील पान त्या बाईला बघण्यासाठी. अति बेजार, अति बेजार. प्रत्येक जण म्हणत होता मी सापडून आणतो, मी सापडून आणतो. रूपात किती ताकद आहे माझ्या वेटीवरच्या मालकाच्या. पण ती हुशार होती, विवेकी होती. ती अशा भयानक जंगलात तिचं वास्तव्य आहे. जिथं हिंस्र श्वापद आहेत अशा ठिकाणी तिचं वास्तव्य आहे. तिने विचार केला आपण दिसायचं नाही लोकांना. काही काही माणसं बहुरुपयाच्या वेशात येत होते. काही महाराज होऊन येत, खोटे महाराज कालनेमी सारखे साधूचं रूप घेऊन येत. पण ती काही कोणाला सापडली नाही. काही माणसं बघायला आल्याच्या नंतर जिथं एखादं जनावर मृत्यू पावलंय मेलेल्या जनावराच्या बाजूला तिचं वास्तव्य असायचं. कारण त्या वासामुळे दुसरं कोणी जवळ येत नव्हतं. आणि तिथं राहायची ती. 6.5 वर्ष जंगलात राहिली. पण ती किती सुंदर होती सांगू माझ्या माईंनो. 6.5 वर्ष जंगलात राहिली. तिने नदी नाल्याला वड्याला आंघोळ केली. तिला फॅरन लवली नव्हती, तिला लिपस्टिक नव्हती, तिला भवाळ्या कापायचा वस्तारा नव्हता. काऊन कापी त्यात काय माहीत? त्या का एसटीला अडकत्यात का? कापी जा कापी जा. महाराजाला कापू नका म्हणजे बरं एखाद्या दिवशी. कुठल्याच प्रकारचं सौंदर्य साधन तिच्याकडं नव्हतं. पण ती ज्या झाडाखाली गेली ते झाड प्रसन्न होत होतं. ही तिच्या सौंदर्याची ख्याती होती. काय सौंदर्यवान असेल कल्पना करा. काय रूप असेल तिचं, काय ख्याती असेल तिच्या रूपाची, काय नाविन्य असेल तिच्या रूपाचं. अगा तरुशाखा प्रसन्नोस्थिता नैवम गांजा कसम लिखितम. झाडाच्या फांद्या प्रसन्न होत होत्या तिच्या रूपानं. हे एखाद्या गांजा कसनं थोडंच लिहिले. काय सौंदर्य असेल तिचं. 6.5 वर्ष त्या जंगलात. भगवंतानं दिलेलं सौंदर्य सौंदर्य असते. हे वरचं डेकोरेशन काय कामाचं. पण बायकांनी नटत जावं. तुम्हाला भगवंताने दिलेला तो आशीर्वाद आहे. तुम्हाला नटणं साहजिक आहे. माणसानं कमी नटायचं. बरं माणसानं कमी नटायचं. षडाभवा स्थितो नायाम नाविन्याम अननपुटेशो येन मंडित भय व्याप्ता कामिनी संगान अंशजनो नैवम देशी पिताडम लिखितम. दिवसाकाठी 6 वेळेला जर पुरुष नटत असेल, 6 वेळेला सतत सतत आरशापाशी जात असेल, सतत सतत कंगवा हातात असेल, सतत सतत सौंदर्य प्रसाधन लावित असेल तर त्याच्यामध्ये स्त्रीचा अंश आहे असा निवृत्ती बाबा वक्तेंचा निर्वाळा मी ऐकला. आणि निवृत्ती बाबा वक्ते म्हणजे धर्म भास्कर. ते काय 1-2 ग्रंथ वाचिणारा साधू नाही, असे कितीतरी ग्रंथ वाचिणारा महात्मा मी पंढरपूरला ऐकला. निर्वाळा. पुरुषानं जास्त नटू नये. आमचा एक पाहुणा भागवतकार होता. ते लिपस्टिक लावून कथेत बसला. अरे मी म्हणलं सुंबळ्या मागच्या जन्मात का कळवातीन होतास का पाप्या?
तू माणूस असून व्हाटाला लिपस्टिक लावायला तुला शोभतंय का भागवत सांगायला आणि पांचाटा विठला 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 झाडाच्या फांद्या प्रसन्न होत्या एवढी सुंदर 6.5 वर्ष जंगलात. त्या जंगलाच्या कडेनं एक व्यक्ती चालली. माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई साहेब रूपात किती ख्याती आहे. रामकृष्ण नावाचा जय घोष करीत जात असताना तिने उंच डोंगरावून बघितलं. रस्त्याच्या पर्वताच्या पायथ्याला एक बारीकसा रस्ता आहे आणि त्या रस्त्याने ही व्यक्ती चाललीत. 300-400 फुटाच्या अंतरावरून ज्ञानोबराचा चेहरा बघितल्याबरोबर तिच्या अंतकरणाचे वलय जागे झाले. गदगदला अंतकरण, प्रसन्नता जागरूक झाली आणि लक्षात आलं या साधूच्या पायावर डोकं ठेवा. साष्टांग प्रणिपात केला. ज्ञानोबरायने तिच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, माझी माय, माझ्या जगाच्या मालकाने तुला एवढं मोठं सौंदर्य दिलंय, तू या जंगलात जी का? स्वामीजी महाराजजी, गुरुदेव, माझ्या या सौंदर्याला आग लागो याच्याकरता नाना प्रकारचे राजे महाराजे या रूपात टपलेले आहेत. मी वारांगणीची कन्या आहे, मी नृत्यांगणीची कन्या आहे, वेशेची कन्या आहे. या रूपाला आग लागली याच्याकरता पाप्याच्या दृष्टी माझ्याकडे, माझं कल्याण होईल असा मार्ग सांगा. ज्ञानोबरायची कृपा झाली. धन्य कानोपात्राजी झाली भाग्याची, भेटीत ज्ञानदेवाची म्हणून या. आणि ज्ञानोबरायच्या मुखारविंदातून एक शब्द पडला, बाई तू एकदा पंढरपूरला जाय. पायविटेवरचा मालक एकदा बघ 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 बघ. पाहिली या वेद लावी, बघितल्याबरोबर वेद लागते ते एकदा ते रूप. माझ्या जीवनाचं कल्याण होईल असं सांगा. तू त्याला पाहिलं की सगळेच कल्याण झाले, काही शिल्लक राहत नाही. तू बघ एकदा. आणि ज्ञानोबरायचं ऐकून ती कानोपात्रा पंढरपूरला आली. काय सौंदर्य! रांगेला लागली. तिच्या पाठीमागं कोणी नव्हतं, सर्वजण पुढे होते. सर्वांची दर्शनं आटपली. बाजूला गेली. गरुड खांबापासून पाय उंचलून टाचा उचलत होती. पंजावर उभं राहून जगाच्या मालकाचं मुख न्याहाळत होती. प्रसन्नपणानं त्याला बघत होती. तो किती नाविन्यवंत स्वरूपवंत जगाचा मालक होता. जगदानंद कंद जगतपती होता. प्रसन्नतेच्या लहरी त्याच्या चेहऱ्यावर होत्या. जवळ गेली. जवळ गेल्याच्या नंतर पाहत 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 जवळ गेली. त्याचा चेहरा अंतकरणात ठेवला आणि खाली बघून एकदा त्याचे पाय अंतकरणात घेतले आणि डोळे बंद करून त्याच्या पायावर प्राण सोडले. काय रूपाची ताकद आहे! रूप पाहता लोचनी का म्हणतात ज्ञानोबराय. कशा करता कुठलं सुख प्राप्त होतंय हा कलियुगातला पुरावा पहा. मागच्या कृता त्रेता द्वापार युगातले पुरावे आपण पाहिले. हा कलियुगातला पुरावा त्या मालकाचा. आणि मग पुजारी आले आणि बघतात, ए बाई बाजूला सरक. किती वेळ देवाचे पाय धरतेस? सरक बाजूला. काय ते तुला एवढा वेळ? मागच्यांना दर्शन घेऊ दे. बाई असल्यामुळं कोणी तिला हात लावित नव्हतं. सौंदर्याची खान होती. 1-2 स्त्रिया बोलवल्याने तिला बाजूला घेतलं. पाहिलं तर ती मृत्यावस्थेत आहे. चांगले चांगले अधिकारी पुजारी होते त्या काळातले. सर्वजणांनी विचार केला, देवाच्या पायावर देह ठेवलेली आज पहिलीच व्यक्ती पाहिली. देवाच्या मांडीवर देह ठेवणारा जटायू पाहिला. पुराणात ऐकला, जटायू जटायू देवाच्या मांडीवर प्राण सोडला. पण देवाच्या पायावर देह ठेवणारी विटेवरच्या मालकाच्या ही पहिली व्यक्ती स्त्री. मागची स्त्री सांगू तुम्हाला एक. कृता त्रेता युगामध्ये भगवान प्रभू रामचंद्र वनवासात असताना देवाचे पाय डोळ्यातल्या पाण्यानं धुतले आणि देवाच्या पायाला वर्ण पडले होते. पितृआज्ञेकरता जगाचा मालक वनवासात बिना चप्पलचा फिरत होता. त्याच्या पायाचे वर्ण पाहिल्याच्या नंतर त्याच्या पुढचा इतिहास सांगतो. तो भगवंत त्या झोपडीत आल्याच्या नंतर त्या झोपडीचा स्वर्ग झालता आणि भगवंत झोपडीतून गेले की तिचा उकंड होत होता. तिने विचार केला, ज्या झोपडीत देव आल्याच्या नंतर तिचा स्वर्ग होतोय, आता हिचा उकंडा काऊन हो द्यायचा. बाहेर गेलेला देव पुन्हा झोपडीत बोलिला आणि एकदा त्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि प्राण सोडला. तिचं नाव शबरी. विठाला विठाला विठाला. म्हणून तर महाराजाचा पुरा तिचे येणे जाणे खुंटले. त्या रूपात तिचं येणं जाणं खुंटलंय. आता इथं बघा हीच स्त्री. अजून असे 13 पुरावे आहेत.
पण सगळे एका कीर्तनात नसतेच सांगत नाही का. शहाण्या डॉक्टरनं जर सगळ्या गोळ्या पहिल्याच चक्रात दिले तर दवाखाना खालून इकावं लागेल. म्हणून थोडे थोडे काही पुरावे तुम्ही बी वाची जा ना. तुम्ही गंजा वाट्यावर बसून दुसऱ्याचं इचकायले, तिकडे कोणाच्या जागा येतील, इकडं कोणाला लीड भेटल, आणि बघा ना आपल्या सोयाबीनी झाकायचं पहा काय मिळेल. आपल्याच कापसायचं सोयाबीनीचं उसायचं काय दिवाळ आहे आपलं बघा. कशाला दुसऱ्याचं इचकायचं फुकट कळण शेंडी वळवळ. विठाला 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 विद्वान पुजाऱ्यांच्या लक्षात आलं हिनं देवाच्या पायावर देह समर्पित केलाय. अधिकारी किती आहे? एक मात्रा. दुसरी मात्रा काय? अरे कोण असावा? कानोकान खबर लागली वेशेची कन्या. बाप रे, वारंगणीची कन्या. हिला देवाच्या पायावर मरण आलंय. तिसरी मात्रा. काही लोकांनी सांगितलं हिचा स्पर्श झाल्यामुळे देव वाटलाय. लय चित्र आमची लोक. देवाच्या जवळ गेलेली माणसं इतकेही चित्र की बघायचंच काम नाही. नाना प्रकारचे तर्क, नाना प्रकारचे तर्क. काय करायचं म्हणले? आजपासून यज्ञ सुरू करा, देवावर नाना प्रकारचे अभिषेक करा, देव शुद्ध झाला पाहिजे. पण एक विद्वान पुजारी होते. आमच्या एका विद्वान पुजाऱ्यानं सांगितलं तुमचे यज्ञ असतील, व्रत असतील, वैकल्य असतील ते बाजूला सोडून द्या. मला विटेवरचा मालक जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत हिचा अंत्यविधी होऊ देत नाही, तोपर्यंत मंदिरही उघडीत नाही. हुशार पुजारी होता तो. प्रेत मंदिरात तसंच दार लावलं, मंदिराच्या दाराला पोतडं टाकलं, अंग टाकलं, झोप लागली. रात्री दृष्टांत झाला. अनंता तुझा मी सांगत असो अनंत, पाहे पाकानो पात्र पवित्र. विटेवरचा अनंत सांगतोय. हे अनंत नावाच्या पुजाऱ्या तुला विटेवरचा अनंत सांगतोय. हिला फार मोठी प्राप्ती झाली. एक तर माझे पाय सापडले, तुझे पायी सुख सर्व आहे. एक. दुसरी गोष्ट तिनं माझं नामस्मरण केलंय. जे ज्ञानोबाराच्या मुखारविंदात होतं ते ती ऐकत आली. नाम चांगले चांगले हेही तिला प्राप्त झालंय. आणि तिसरी गोष्ट तिनं माझा चेहरा पाहिलाय, दुःखाची निवृत्ती. या तीन गोष्टी तिला प्राप्त झाल्यात. तिचा अंत्यविधी कर, पण माझ्या उजव्या हाताला कर. आणि कानोपात्रेचा अंत्यविधी विटेवरच्या मालकाच्या मंदिरात देवाच्या काही अंतरावर उजव्या हाताला झालाय. 16,108 पत्नीपैकी लक्ष्मी मुख्य होती ना, ती डावी कुण ठुली. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. डावी कुण लक्ष्मी, जिच्यासाठी अख्खं जग बेजार आहे. हातवरी करावर कोणाला लक्ष्मी आवडत नाही. प्रत्येक जण जिच्यासाठी बेजार आहे ती लक्ष्मी डावी कुण, आणि वारांगणीची कन्या उजवी कुण. कशाची ताकद आहे माहिती आहे? वेळ घेत नाही, मुद्द्यावर येतो. देवाच्या रूपाची ताकद आहे, त्याच्या नामाची ताकद आहे, त्याच्या पायाची ताकद आहे. त्याच्या प्रत्येक स्वरूपात हे भरलेलं आहे. त्यार्थी वारांगणीच्या कन्येला लक्ष्मीपेक्षाही मोठा अधिकार प्राप्त. विश्वातला कोणी जरी गेला तर कानोपात्रेच्या झाडाला हात लावल्याशिवाय मधात जाता येत नाही. काय त्याच्या रूपात ताकद आहे. एवढा कानोपात्रेचा अधिकार त्याच्या नामानं, त्याच्या पदस्पर्शाने आणि त्याच्या मुखारविंदातल्या तेजानं होतंय. ही कानोपात्रा एवढ्या टोकाला जाती, ही त्याच्या रूपात ताकद आहे. रूप पाहता लोचनी स्त्रीला महानत्व प्राप्त झालंय, त्याच्या रूपात ताकद आहे. काय मोठं नाविन्य असेल. विश्वातला किती हलकट माणूस पंढरपूरला न्या, किती हलकट असू द्या, पण तो रांगेला लागावा. त्यानं रांगेत चालत 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 10-15 घंटे चालावं.
आणि त्याच्यानंतर गरुड खांबाच्या जवळ यावं. त्याच्या समोर जर कोणाचं डोकं आलं असेल, पांडुरंगाचा चेहरा दिसत असताना माणूस जर आडवा आला असेल तर त्याला वाटतं याला खाऊन टाकू का काय, हे माझ्या पुढे आडवं काय येत असेल. इतकी त्या रूपाची महती आहे. सामान्य पुरावा, सामान्य. एखादी माझी मायमाऊली असेल, शेतात काम करणारी, पंढरपूरला गेली असेल आषाढीला, तिला बिचारीला जाण्यासाठी घडत नसेल, ती गरीब असेल, 20-25 तास ती रांगेत लागली खंडगळे, आणि रांगेत लागल्याच्या नंतर थकून गेली. तिला कोणी पाणी दिलं नाही, कोणी फराळाचं दिलं नाही, थकून गेली. थकून थोडा वेळ बारी थांबली की ती तशीच खाली बसायची, तशीच खाली बसायची. ज्याच्या रूपाची महती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतात. त्याच्या दरबारात असून म्हणावा अशा सुविधा नाहीत, नाही सुविधा. विश्वाचं दैवत आहे ते, विश्वाचं, नुसत्या भारताचं नाही. पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशातलं आराध्य दैवत. पण का 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 तेवढ्या सुविधा करत नसतील कल्पना भगवंत जाणे. का देवालाही ते करून घ्यायचं नसेल त्याची त्यालाच माहीत. परवाला हैदराबादला गेलो, शिवाजीनगरला. तिथून पुढे एक पैशाचा मालक जवळ होता. पोरायला म्हणलं चला रे आपण येऊ जाऊन. चला म्हणले महाराज. पोरं म्हणजे मै नाही बरं. पोरायचे 2 प्रकार होते, झालेले एक आणि सोबत होते 2-3 मुलं. चला म्हणलं आपण जाऊन येऊ. तिथेही गेलो तर रांगेला लागलोत. महालयात गेलतो कालच्या 30 तारखेला, तिथं 28ला 29ला 28-29ला तिथे गेल्याच्या नंतर दर्शन घेतलं तर प्रत्येक माणूस लाडूची पिशवी घेऊन बाहेर पडत होता. विचारलं केवढ्याला एक लाडू आहे? म्हणजे 50 रुपयाला. असा एक बी रांगेत व्यक्ती नव्हता की त्याच्याकडे 200 रुपयाचे लाडू नव्हते. एक बी. दुसऱ्याच्या शेतात राबणारा माणूस सुद्धा तिथं 200 रुपयाचे लाडू घेत होता. कोणाचा अवतार आहे माहिती? ते विटेवरच्या मालकाचा. तिरुपती विटेवरच्या मालकाचाच अवतार. काय सुविधा तिथं? का होत नाही तिथं सुविधा? थोडे झाकले असतील आपल्या नेत्यांनी. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्याची भक्ती केल्याच्या नंतर ज्ञानोबाराय 56 भाषा, तुकोबाराय विश्व ढवळून टाकतात. ज्याच्या नामाच्या ताकदीने चोखोबाराय स्वर्गातलं अमृत शुद्ध करतात. ही ज्याच्या नावात ताकद आहे, ही ज्याच्या नावात ताकद आहे. ज्याच्या भक्तीच्या बळावर वराडात कापलेली गाय नामदेवराय जिवंत करतात. काय त्याच्या भक्तीत, काय त्याच्या नामस्मरणात ताकद आहे? त्याच्याकडे तशी दुरावस्था. का करत नसतील त्या सुविधा? ज्यांच्याकडे ताकद दिली त्यांनी त्या ठिकाणची व्यवस्था करावी. जर नाही केली तर मुंडक्यात उड्या हाणीन ते. लोकांच्या शेतात राबणारी बाई 20 तास बारीला होती. 20 तास बारी थांबली की तशीच खाली बसायची. तिच्या अंगावरचं लुगडं 4-2 जाग्यावर पांढरं शिपीत मळून गेलत. थकून गेलती, गांगाडून गेलती. पण चालत कान्हो पात्रेच्या वृक्षाला एकदा हात लागला, तरटीच्या झाडाला, आणि गरुड खांबाजवळ आली की म्हातारी वाकतच नव्हती, उभीच राहत होती अशी सरळ. हजारो सलाईन दिल्याची ताकद तिच्या अंगात प्राप्त झाली. 20 घंट्यापासून थकून गेलेली म्हातारी एकदाच भगवंताचं मुख पाहिलं की 5-50 सलाईन दिल्यासारखा तवाखतीला प्राप्त होते. हे ज्वलंत पुरावा, ज्वलंत. ही त्याच्या रूपातली ताकद आहे. काय भक्तीचं करंड असेल, काय ताकद असेल, त्या रूपाचं काय नाविन्य असेल. रूप पाहता लोचनी. नुसतं डोळ्यांनी ते रूप बघितलं की ही अवस्था. सुख झाले हो साजनी. त्याचं मुख बघितल्याच्या नंतर किती सुख प्राप्त होते. वेळ संपलाय बरं आपला. 11 वाजले. जिल्हा परिषदची शाळा आहे. वेळेत भरावून वेळेत सुटावं. सर तरी एक पुरावा सांगतो सुखाची ताकद किती मोठी आहे. 33 कोटी
कोटी देवाच्या राजाची बायको किती सुखी असेल. नवरा सरपंच झाल्यावर बाई खाली पावलं टेकीत नाही. तिला वाटते 10-5 माणसं मारावं का तुडवा. सरपंच जर नवरा झाला तर सरपंच. आमची शेजारीन ग्रामपंचायतची सदस्य झाली तर मला 1.5 महिना बोलत नव्हती. मी म्हणलं काकू तुम्ही बोलत नाही. बाई मी का आता पहिल्यासारखी थोडीच राहिले. आणि म्हणलं काय झाले. मी आता सदस्य झाले. मग म्हणलं खाती काय 10-5 माणसं सदस्य झाली मग काय नवल्याची गोष्ट. एवढी कोणती मोठी झालीस तू. नाही बाई ते का लहान पद आहे का. 14 ट्रॅक्टर दारू वाटली माझ्या मालकानं तो आम्हाला मतदान केलंय. म्हणलं ते बी खरंय. तो मालक तसन ती पिणारी पानचेटच. सदस्य झाली तर इतका दिमाग. 33 कोटी देवाच्या राजाची बायको काय अधिकारी असेल. 33 कोटी देवांचा राजा आणि ती त्याची बायको. हे खालचे नाही बरं का. हे खाली जे ढवळ्या कपड्यावाले असतात ना आमदार खासदार मंत्री संत्री सगळे 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 हे बटन दाबून कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचे हे तिच्या मालकाच्या हातात आहे. हे कोण्या दिवशी दाबून मारायचे निवडून नाही बरं डायरेक्ट वरीच. हे ज्याच्या हातात आहे तिच्या मालकात ताकद आहे. त्याचं नाव इंद्र आहे आणि यम त्याच्या हातात आहे. त्यानं सांगितल्याशिवाय यम ऐकतच नाही कोणाचं. वरून सुद्धा त्याचंच ऐकत आहे. ते म्हणते अमक्या ठिकाणी पाऊस पाडावर का. पण असा पाऊस पाडा हिरीला पाणी आलं नाही पाहिजे बोरला आलं नाही पाहिजे आणि पिकं हिरवेगार राहिले पाहिजे. असाच पाऊस येईल. अमक्या ठिकाणी असा पाऊस पाडा चारी ठिकाणी चारी बाजूनं पाणी असलं पाहिजे पण त्याला पेता नाही आलं पाहिजे. डोके इतकं पाणी पण त्याच्यात डुकरं वाहून आले त्याच्यात कुत्री वाहून आले त्याच्यात गायी वाहून आल्या त्याच्यात म्हशी वाहून आल्या छतावून पडायला प्यावं लागलं आहे का नाही मागच्या आपत्तीत. हे कोणाच्या हातात आहे. वरुणाच्या हातात. वरुणाच्या. वरून कोणाचं ऐकत आहे. इंद्राचं. इंद्राला कोण सांगतंय. पंढरपुरातलं. इंद्राला कोण सांगतंय. तो माझा जगाचा बाप पंढरपुरातला. मग कल्पना करा पंढरपुरातला मालक ज्या राजाला आदेश देतो तो राजा किती मोठा असेल. 33 कोटी देवाचा राजा. त्याच्या बायकोचं वजन काय असेल. म्हणजे असं किलोनं नाही सांगायलो मी. असं असं अधिकाराचं वजन किती मोठं असेल कल्पना करा. सुख झाले हो साजनी. सुख सांगतोय ते रूप बघितलं की सुख प्राप्त होते. शेवटचा पुरावा. 10-5 मिनिटं पुढं सरकतो जास्त नाही. लय घड्याळीच्या काट्यावर सांगावं तर लोक म्हणतील पहिल्यासारखं राहिलं नाही मस्तळडे जरा. हो जरा घड्याळीच्या काट्यावर सोडायला लागले. सोपा पुरावा देतोय. तिच्याकडे एक संन्यासी आला. त्या संन्याशाचं दर्शन घेतलं. संन्याशाने विचारलं बाई खुश आलेत. महाराज मायासारखी आनंदी कोणीच नाही. आता ते संन्यासी म्हणजे 10-5 रुपये नेणारा महाराज नव्हता. ते काय गिरगावकर थोडाच होता नारळाच्या खालून पाकिट घेणार. ते संन्यासी जो ज्याला मठ नाही ज्याला आश्रम नाही ज्याला खिसा नाही शर्ट नाही शर्टच नाही तर खिसा कशा झालाय असं संन्यासी. ते म्हणलं ए बाई हिशोबात बोल. तो जगात 1 नंबरची सुखी सांगतेत परदेशी तुला सोयाबीन कापायला जायचंय. ती म्हणली बाई काल परवा जरा राजे झाले तर त्याची तर 8 फुकून दिलं तर 4-4 वर्षे संपत्ती जळल. इतकं तू पण निघते इतके त्याची तर पैसे आहेत. मी तर 33 कोटी देवाच्या राजाची बायको आहे आणि मला सोयाबीन कापायला कसं जावं लागेल. ते संन्यासी म्हणला बाई जावं लागत आहे. पुण्याची पावटी लागती माघारे सोयाबीन कापायला. माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात स्वर्गात पुण्य तोपर्यंत राहता येते. पुण्य संपलं की निघ खाली तिथं नाही राहता येत. एक जणाला 1.5 कोटीची गाडी होती. आपण काय पैसे दिले नाही काय नाही त्याने त्याच्यात पैशाची घेतली. तिथं त्याला किंमत असते याच्यावर सांगायलो. 1.5 कोटीची गाडी त्याच्या संग चहावर शेपटी हलवायला 2-3 माणसं संग. काही कोणाच्या पुढे शेपटा हलीत ना चहा पाण्यावर. ते उतरलं की ते उतरायच्या आधीच गाडीचं दार उघडायला 1-2 संघ. बँकेच्या पुढे गाडी उभी राहिली. या 2 जणांनी दार उघडत ते असा कटा 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 हातीच्या पिल्यावर मधात गेला. मॅनेजरनं याला पाहिल्यावर मॅनेजरला याला बोलायचंच नव्हतं. ते मुगच कॉम्प्युटर इचकू लागलं. काही काम नव्हतं पण कॉम्प्युटर इचकू लागलं. याला वाटलं मॅनेजर काहीतरी लिखापडी करीत असते हिसाब असेल काय असेल. अर्धा तास बसले बाकड्यावर 1.5 कोटीच्या गाडीत आलेलं.
पण मॅनेजर त्याला बोललत नाही. तितक्यात एक म्हातारं एमएटीवर आलं. शेतकरी होतं, धोतर मळालेलं होतं, आच्या गोच्या खोसलेल्या होत्या, दारे धरता धरता पाय भरलेले होते, बूट चिखलानं म्हणून बूट नव्हता घातलेला. तसंच आलं. साहेब राम राम. मॅनेजरनं पाहिल्याबरोबर शोक, अरे खुर्ची दे त्याला, काकाला खुर्ची दे. आणि त्या मळक्या म्हाताऱ्याला खुर्ची दिली. या 1.5 कोटीच्या गाडीत आलेल्या मिरच्या लागल्या. मॅनेजर स्वतः उठून आलं आणि त्याच्या जवळ बसलं. काका काय काम आहे? काय नाही, नातीला दवाखान्यात नेलंय, फाळातपणाला आलती, दवाखान्यात नेलं, निरोप आलाय, डॉक्टर म्हणले सिजर करावं लागतंय, 30-40 हजार रुपये लागतील, 50 हजार द्या. कॅशियरला सांगितलं साहेब इथंच आणून पैसे द्या. म्हाताऱ्याला उठू दिलं नाही, उडराल साहेबानंच भरली. म्हाताऱ्याचा अंगठा घेतला आणि 50 हजार दिले. म्हातारं गेल्यावर 1.5 कोटीच्या गाडीत येणाराला म्हणलं साहेब काही मर्यादा असावं. ते मळक्या कपड्याचं म्हातारं आलं, त्यानं रामराम घातला की खुर्ची सोडून इथपर्यंत आलात. मला 45 मिनटं झाले मी इथं बसून, तुम्ही माझ्याकडे बघितलंच नाही. ते म्हणले त्यानं मला आवाज दिल्यामुळं बघितलं, तुम्ही मला कुठं आवाज द्याला? अहो नाही देऊ दे आवाज, पण आता तर मला बोलावं ना. म्हणलं कसं बोलावं, जर तुम्हाला बोलायचंच नसलं तर? ठीक आहे म्हणले. बरं त्या म्हाताऱ्याला एवढं कसं काय तुम्ही प्राधान्य दिलं? ऐका ना म्हणले, त्या म्हाताऱ्याची 130 एकर जमीन तळ्यात गेली आणि जेवढं शासनानं पैसे दिले तितके आमच्या इथे एफडी केलाय, म्हणून त्याला किंमत आहे. तुम्ही 1.5 कोटीच्या गाडीत आले पण तुमच्या खात्यावर रुपया पण नाही. अन्न तू केवढ्या गाडीत, विमानात येणं, पण खात्यावर पैसे असले तर तिथं किंमत. आणि इथं पुण्य असेल तर स्वर्गात किंमत. अशी कुठे? हे बाई संपलंय तुझं, उद्या सोयाबीन कापायला जायचं. बाईने सांगितलं 33 कोटी देवाच्या राजाची बायको, पण उद्या दुःख आहे. आणि इथं रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. महाराज सुख कशात प्राप्त होईल? एकदा त्याचं मुख पाय ना. ती 33 कोटी देवाच्या राजाची बायको पत्नी होती शची, आणि देवाचं मुख बघण्यासाठी मृत्यू लोकात गोकुळात आली राधेच्या रूपात, आणि त्या मालकाचं रूप बघत होती. मिस पानियाचे निमित्त 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 भरला उलंडोनी रिता केला. कीर्तन काल्याचं नाही, फक्त पुरावा द्यायला लागलो मी. देवाला बघण्यासाठी पाण्याचं निमित्त करायची आणि त्याच्याकडे बघत बघत जायची. कितीतरी वेळेस त्याच्याकडे बघता बघता एवढी 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 अधिकारी झाली, तिच्या संगतीचं सुख चंद्राला आणि सूर्याला आवडलं. एका कुंडाला चंद्र आणि एका कुंडाला सूर्य बसला. वारियाने कुंडल आले, हा त्याचाच पुरावा आहे. एका कुंडाला चंद्र आणि एका कुंडाला सूर्य बसला. तिचं नाव राधा. सुख झाले हो साजनी. देवाचं रूप पाहण्यास सुख किती आहे सांगू तुम्हाला. कालांतरानं देवानं सांगितलं काय पाहिजे, काय नाही, तुझ्या कपाळावर जागा दे. लक्ष्मी पायाची दासी केली, ती पाय धुवायच्या दैवा पात्र झाली. ठीक आहे, देव थकल्याच्या नंतरच पाय देत असं न चुरायला. तुमच्या आमच्या सेवेत आल्यावर देव पाय कसे देईन लक्ष्मीकडे नाही, फक्त ठराविक वेळापुरता. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुलती, तितक्या पुरते पाय तिच्या ताब्यात आहे. पण देव बाहेर गेल्याच्या नंतर लक्ष्मीच्या हातात पाय कसले आले, पण कायमस्वरूपी शची कपाळावर आहे. याच्या पलीकडचं सुख कोणतं आहे? सुख झाले हो साजनी विठोबा रखुमाई. भगवंताच्या रूपाची ताकद आहे. महाराज मंगळवेड्याच्या भांडाराची चुकोती पोचण्याकरता ज्यावेळेला जगाचा मालक विठू नाईकाच्या रूपात गेला, त्यावेळेला बिदरचा बादशाह सारखा म्हणत होता ते रूप कधी पाहायला भेटन, ते रूप कधी पाहायला भेटन, ते रूप कधी पाहायला भेटन. ही त्या रूपाची नाविन्यता आहे. याच्या पलीकडे सांगू, संत शिरोमणी नामदेवरायच्या सोयरिकीला जगाचा मालक एका सामान्य माणसाच्या रूपात गेला, तर तो बादशाह दामू शेट्टीला विचारायचा हे कोण आहे. खांद्यावर घोंगडी होती, घोंगडीला सुप्तजय नावाचे हिरे होते. त्या व्यक्तीकडे बघत 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 बादशाह भुलून गेला आणि राजाईच्या वडिलाला सांगितलं सरदार पोरगी देऊन टाका.
लेनाचा सोयरा, काय ते रूप असलो, काय ख्याती असेल त्या रूपात. मुसलमान सुद्धा प्रसन्न ज्या रूपामध्ये. सावळे रूपणे चोरटे चिताचे, सावळे रूपणे चोरटे चिताचे, सावळे रूपणे चोरटे चिताचे, सावळे रूपणे चोरटे चिताचे. उभी पंढरी उभे पंढरी विटेवरी, सावळे रूपणे चोरटे चिताचे, सावळे रूपणे चोरटे चिताचे, सावळे रूपणे चोरटे चिताचे, सावळे रूपणे चोरटे चिताचे. काय त्या रूपात ताकद महाराज. ज्या बादशाची पाठ दुखता राहत नव्हती, त्या बादशाने एकदा चित्रात जगाचा मालक पाहिला. सेना महाराजांच्या जाग्यावर एका राजाची मालिश करण्यासाठी जगाचा मालक आला. त्या तेलाच्या वाटीत विटेवरच्या मालकाचं रूप पाहिलं. कायमचं दुःख गेलं, सुख झाले हो साजनी. काय रूपात ताकद आहे, काय मोठं नाविन्य त्या माझ्या मालकाच्या रूपात. पुन्हा एक सिद्धांत सांगतो 2 मिनिटात. कोणी पाहावं याचं बंधन नाही. विटेवरच्या मालकाचं रूप कोणी पाहावं याचं बंधन नाही. काय घेऊन जावं याचं बंधन नाही. काहीच नाही, काहीच नाही. बाकीच्या तीर्थावर गेल्याच्या नंतर त्या तीर्थाला काळवेळ आहे. एखाद्या गंगेचं स्नान करायचं असेल तर पर्वणी लागते. काशीला जायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळं नाविन्य लागते. अजून एका ठिकाणी जायचं असेल तर तिथं वेगवेगळं नाविन्य. मी प्रत्येक तीर्थाचं नाविन्य पुराणाच्या द्वारे वाचून घेतलंय. एका देवाची प्राप्ती करायची असेल तर लोणी वाटीत न्यावं लागतं आणि त्या पाठीला चोळावं लागतंय. तिथं गदा लागली होती भीमाची देवाला. पाठ एका ठिकाणी आणि तोंड एका ठिकाणी. त्याला केदारनाथ, पशुपतीनाथ म्हणजे लोणी घेऊन जावं लागतंय. ज्याच्याकडे नाही त्यानं करावं काय. आणि त्या अवस्थेत पोचलं तर ते पुण्य प्राप्त होतंय. अशा नाना प्रकारच्या सिद्धता बाकीच्या तीर्थावर सांगितल्या. पण या विटेवरच्या मालकाचं रूप बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते. कोणाला सुद्धा खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. काय त्या रूपात ताकद आहे. तुम्हाला एक सोपा मुद्दा सांगतो. काही काही माणसं म्हणत असतील देवा आमचा स्वीकार करील का. दादू, खोदू आणि पिंजारी. दादू, खोदू आणि पिंजारी जास्त खाली येत नाही. याच्यापैकी एक जण किलिंबे होता. किलिंबे म्हणजे नपुसक होता. त्याला सुद्धा जगाच्या मालकांचं रूप बघितल्याच्या नंतर विटेवरच्या मालकानं त्याला सुद्धा आपलंसं केलंय. ही त्याच्या मुखातली ताकद आहे. आज त्याचं सकाळच्या काकड्यात नाव घेतलं जातंय. महाराष्ट्राच्या मातीतला दिग्गज वारकरी असेल तरी पण दादू, खोदू, पिंजारी सकाळच्या काकड्यात त्याचं नाव घ्यावंच लागतंय. ही त्याच्या रूपाची ताकद आहे. किती मोठं सुख प्राप्त झालंय. ज्यानं 500 एकर जमीन कमवून ठेवली त्याचं कट्ट बापाचे पित्र घालीनं.